तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या ग्रंथांचा, वाङ्मय प्रकाराचा अभ्यास करण्यासाठी आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी आपल्याला संत समागम हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. आपण समर्थ रामदास स्वामींच्या जुना दासबोध या लघुकाव्याचा विचार करतो आहोत. जुन्या दासबोधातील समास 5वा, त्यात आपण काल 65व्या ओवीपर्यंत आलो होतो. जो दांभिक शिष्य आहे, खोटा आहे, लबाड आहे, दिखावा करणारा शिष्य आहे, अशा शिष्याचं वर्णन समर्थ या ठिकाणी करतायत. बऱ्याचशा ओव्या त्यातल्या आपण काल पाहिल्या. ओवी क्रमांक 60च्या पुढे, 66च्या पुढे आपण आज विचार करूया. श्रीराम समर्थ श्रीराम. काखे घेऊन या दारा, म्हणे मज संन्यासी करा, तैसा विषयी सैरा वैरा,
ज्ञान बडबडी श्रीराम। असो ऐसे पडत मूर्ख, ते काय जाणती अद्वैत सुख। नारकी प्राणी नरक, भोगिती स्वयेच्छा श्रीराम। वैशेची करील सेवा, तो कैसा मंत्री म्हणावा। तैसा विषयदास मानावा, भक्तराज केवी श्रीराम। तैसे विषयी बापुडे, त्या सज्ञान कोणीकडे। वाचाळ शाब्दिक बडबडे, वरपडे झाले श्रीराम। ऐसा शिष्य परमनष्ट, कनिष्ठामध्ये कनिष्ठ। हीन अविवेकी आणि दृष्ट, खळखोटे दुर्जन श्रीराम। दांभिक शिष्य वर्णन समर्थ करतायत, ज्याच्या अंतःकरणातून, ज्याच्या मनातून प्रपंचातली आसक्ती संपलेली नाहीये, विषय वासना संपलेल्या नाहीयेत, तो जर देखावा करत असेल, समाजाची दिशाभूल करत असेल, तर हे महापाप आहे असं समर्थ सांगतात। काखे घेऊन या दारा, म्हणे मज संन्यासी करा। तैसा विषयी सैरा वैरा, ज्ञान बडबडी। माझे एक नातेवाईक आहेत, त्यांना अध्यात्माची आवड आहे, पण गडबड काय आहे की त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या प्रपंचात अत्यंतिक लिप्त आहेत। त्यांना त्यांची जी सून आहे तिच्या संसारात लक्ष घालायचं आहे, त्यांची जी मुलगी आहे, जावाई आहे, त्यांच्या संसारात लक्ष घालायचं आहे। त्यात त्या लिप्त आहेत। आणि हे जे नातेवाईक आहेत माझे, त्यांना मात्र आध्यात्मिक आवड आहे। ज्ञानेश्वरीचं पारायण करावं, दासबोधाचं पारायण करावं, ते आजपासून पारायणाला बसलेले आहेत। आजपासून दास नवमी पर्यंत रोज एक समास प्रत्येकाने वाचायचा आहे। हे चक्री पारायण नाहीये, रोज एक समास। शेकडो ग्रुप झालेत, शेकडो ग्रुप। मागच्या 8-10 दिवसाखाली माझ्या माहितीप्रमाणे 323वा ग्रुप होता। या 8 दिवसात अजून किती ग्रुप झालेत माहिती नाही। गडावरून ही योजना आली आहे। पारायण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाच्या घरी, कारण त्यांचा पत्ता, फोन नंबर, पिन कोड सगळं घेतलेलं आहे, त्या प्रत्येकाला गडावरून प्रमाणपत्र मिळेल। किती मोठी चळवळ चालू झाली आहे एका दृष्टीनं। समर्थ म्हणतात त्याप्रमाणे हातोपाती देव ओळेसा करावा। आपण सांगितलं पाहिजे, एकाला सांगायचं, एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला। त्यात काही अहंकारी लोकही असतात, त्याचाही मला अनुभव आला। म्हणजे जेव्हा ही यादी तयार झाली, तयार व्हायला लागली, या उपक्रमाचे मेसेजेस पडायला लागले, पोस्ट पडायला लागल्या, मग त्यामध्ये जे ग्रुप लीडर आहेत त्यांनी सांगितले की मला तुमचा पूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर, पिन कोड सह कळवा। काही जणांनी त्यात लिहिलं, मला पारायणाला बसायचं आहे, विजय वसंतराव लाड, माझे नाव यादीमध्ये घ्या। पण सूचना काय हे तरी तुम्ही वाचाल की नाही? सूचनेमध्ये स्पष्ट लिहिलंय तुमचं पूर्ण नाव, पिनकोड सह पत्ता आणि तुमचा फोन क्रमांक एवढं कळवायचंय। मी त्यावर लिहिलं, म्हणलं सूचनांचं का नाही वाचन करायचं आपण? जे केवळ माझं नाव घ्या म्हणून हात वर करतील त्यांना या उपक्रमात प्रवेश मिळणार नाही।
कारण जे ग्रुप लीडर आहेत ते वारंवार विनंती करतायत की मला एवढी माहिती पाहिजे, कारण हा जो फॉर्म आहे तो फॉर्म गुगलने भरायचा आहे. ऑनलाईन माहिती आहे सगळी ती. मग ती जर माहिती एखाद्या ठिकाणी कमी जास्त असेल तर ते फॉर्म ऍक्सेप्ट होत नाही. मग ते कुणाला तरी लागलं. त्यांनी 2-3 अभंग टाकले. आणि त्यात लिहिलेलं होतं, तुसडेपणा बरोबर नाही, लोकांना घालून पाडून बोलणं चुकीचं आहे, अशाने संघटन कसं करणार. आता मी विचार केला, म्हणलं आता याला काय उत्तर देऊ. मनात वाटलं की म्हणलं फायदा कुणाचा आहे, कोण पारायण करणार आहे, समर्थांची कृपा कुणावर होणार आहे, आणि त्याच्यासाठी जर शिस्तीने या म्हणून सांगितलं ते एवढं का लागावं. समर्थांना शिस्त अत्यंत प्रिय आहे. सगळं वेळच्या वेळेवर असायला पाहिजे, पण लोकांना ते करळ लागतं, त्याला काही इलाज नाही. आपला विषय चालला होता, काखे घेऊन या दारा, म्हणे मज संन्यासी करा, तैसा विषयी सैरा वैरा ज्ञान बडबडी. आता हे जे माझे नातेवाईक आहेत त्यांना मुळात अध्यात्माची गोडी आहे, पण त्यांची अडचण काय आहे, काखे घेऊन या दारा. कुठेही जाऊ द्या, प्रवचनाला असू दे, कथेला असू दे, यात्रेला असू दे. यात्रेचं ठीक आहे हो, 8-10 दिवस जावं लागतं, पण आता कथेला जायचंय, निरूपण ऐकायला जायचंय, तर जबरदस्ती कशाला बायकोला. बरं, तिला त्यात काही इंटरेस्ट नाहीये ना. असं करणं किती चुकीचं आहे ते समर्थ सांगतात. काखे घेऊन या दारा, म्हणे मज संन्यासी करा, तैसा विषयी सैरा वैरा ज्ञान बडबडी. मग तो जे तिथं त्या निरूपणाच्या तिथं ऐकलेलं असतं, निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळत्याग होता सवेची जाते, काय करू रे क्रिया घडेना. समर्थ करुणाष्टकमध्ये तळमळीने विचारतायत, रामाला काय करू मी, सांग मला. मला अध्यात्मात गोडी आहे, बायकोला अध्यात्मात गोडी नाही, कशाला जबरदस्ती करतो. आणि तिथं जे ऐकलेलं असतं त्यावर आपलं ज्ञान पाजळायचं, त्याचे दाखले द्यायचे. डोंगरे महाराज असं म्हणतात, ढोक महाराज तसं म्हणतात, जगताप महाराज तसं म्हणतात. सगळी उदाहरणं द्यायची. समर्थ म्हणतात, तैसा विषयी सैरा वैरा ज्ञान बडबडी. आता याला खरं तर काही गरज आहे का. आध्यात्मिक वाटेवरचा प्रवास हा ज्याचा त्याचा आहे. वडिलांना आवडत असेल म्हणून मुलाला आवडेलच याचा नियम नाही, आणि अपेक्षा पण करू नये. बायकोला आवडत असेल तर नवऱ्याला आवडलंच पाहिजे, काही गरज नाही. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे ना. कर्मविपाकाचा सिद्धांत आहे. द्रव्यदारा तेची तीर्थ, द्रव्यदारा तोची परमार्थ, द्रव्यदारा सकळ स्वार्थ, म्हणे तो बद्ध श्रीराम. मग आपण बद्ध आहोत का निरूपणाला जाणारे आपण साधक आहोत. ज्यांना पारायणामध्ये सहभागी व्हायचंय त्यांनी फोन नंबर दिला पाहिजे, म्हणजे त्यावर संपर्क तरी करता येईल. आजचा एक दिवस आहे मोकळा, कारण अजूनही संध्याकाळ झालेली नाहीये. एखाद्या ग्रुपमध्ये जागा असेल तर तिथं तुमचं नाव ऍडजस्ट होऊ शकतं. समर्थ म्हणतायत, हा जो विषयी माणूस आहे
हा ढोंग करतोय की तो अध्यात्मात आहे. पण द्रव्यदारा तेच तीर्थ. बायको, पैसा, हेच त्याचं तीर्थ आहे. द्रव्यदारा तोची परमार्थ. द्रव्यार्जन करणे, बायकोसोबत राहणे, प्रपंच करणे, हाच त्याचा परमार्थ आहे. द्रव्यद्वारा सकळ स्वार्थ म्हणे तो बद्ध. आपण साधक आहोत, एक वेगळ्या प्रकारची साधना आपण करतो आहोत, त्यामुळे आपण बद्ध असता कामा नये. पुढे समर्थ म्हणतात, असो ऐसे पडत मूर्ख, ते काय जाणती अद्वैत सुख. नारकी प्राणी नरक, भोगिती स्वइच्छा श्रीराम. असो ऐसे पडत मूर्ख, ते काय जाणती अद्वैत सुख. भक्तीचेन योगे देव, निश्चये पावती मानव. समर्थ पहिल्या दशकातल्या पहिल्या समासात सांगतात. आजच मी पहिला समास वाचलाय. तो भक्तिमार्ग विशद करून सांगितलाय दासबोधामध्ये. त्यातलं सुख या बाकीच्या लोकांना काय माहिती आहे. समर्थ म्हणतात, अशी सगळी मंडळी जी आहेत, ही नारकी प्राणी नरक, भोगिती स्वइच्छा. आपल्या इच्छेने, आपल्या कर्माप्रमाणे ते त्या नरकामध्ये राहत असतात. मनात वाचिरे पूर्वसंचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. जे केलं त्याप्रमाणे भोगायला मिळणार. किडे मकोडे उंबरी करती लीला. त्यांना तिथंच राहावं वाटतं. शेणातल्या किड्यांना शेणातच मजा आहे. रामकृष्ण परमहंसांची एक कथा आहे त्यांनी सांगितलेली. सुनील दादांनी त्यांच्या प्रवचनामध्ये, त्यांच्या दासबोधामध्ये ही सांगितली आहे. 2 कोळीणी होत्या, मासे विकणाऱ्या. ठाकूर असं म्हणतात की दोघींनी मासे घेतले आणि बाजारात विकायला नेले. त्या दिवशी मासे खूप आले, त्यामुळे यांचे सगळे मासे विकले गेले नाहीत. बराच वेळ वाट पाहिली, अंधार पडला, घरी जायला उशीर झाला. म्हणून त्यांना काय वाटलं की रस्त्यामध्ये एक माळी आहे जो आपल्या परिचयाचा आहे. आपण तिथं बऱ्याच वेळा थांबतो, पाणी पितो, जेवण करतो. आपण त्या माळ्याच्या इथं मुक्काम करूया का, कारण आता खूप उशीर झालाय. त्या माळ्याला त्यांनी विचारलं. तो म्हणाला, काहीच हरकत नाहीये, उद्या सकाळी निघा तुम्ही. रात्र झाली होती, जेवण झाली, आणि मग माळ्याने सांगितलं की बाबा इथं माझं हे फुलांचं दुकान आहे, त्यामध्ये तुम्ही झोपू शकता. आता फुलांच्या दुकानामध्ये सगळी फुलं आहेत. मोगऱ्याची, चाफ्याची, जाईजुईची, निशिगंधाची सुगंध आहे. पण बराच वेळ झाला तरी या दोघींना झोप येईना. कुस बदलताय तिकडून तिकडे, तिकडून इकडे. एक दुसरीला म्हणतीये, काय घाण वास येतोय सगळा इकडे, काय उंदीर फिंदीर मेला का काय. दुसरी म्हणतीये, मला पण झोप येईना. त्या दोघींच्या लक्षात आलं, आपल्याला या फुलांच्या वासात झोप येणार नाही. मग काय करावं. टोपलीमध्ये जे मासे होते, ठाकूर म्हणतात, त्यावर त्यांनी थोडं पाणी शिंपडलं आणि त्या टोपलीवर आपलं डोकं ठेवून त्या झोपी गेल्या. त्या माशांच्या वासामध्ये त्यांना मात्र झोप छान लागली. या जगामध्ये कधीही कुणावरही भगवंत अन्याय करत नाही. ज्याने जे पेरलेलं आहे त्याप्रमाणे ते त्याला भोगावं लागतं. आपण जे जे पेरू ते ते आपल्याला फळ त्याचं मिळतं. असो ऐसे पडत मूर्ख.
ते काय जाणती अद्वैत सुख. नारकी प्राणी नरक भोगिती स्वइच्छा. ते त्यांच्या इच्छेप्रमाणे भोगत असतात, त्याला कुणीही जबाबदार नाहीये. पुढे समर्थ म्हणतात, वैशेची करील सेवा तो कैसा मंत्री म्हणावा, तैसा विषय दास मानावा, भक्तराज केवी श्रीराम. वैश्येची करील सेवा. मला बरेच दिवस असं वाटत होतं की या ठिकाणी वेश्येची सेवा करील तो कैसा मंत्री म्हणावा. एखाद्या राज्यामध्ये राज्याचं मंत्रिमंडळ आहे, त्यामध्ये एखादा मंत्री आहे आणि तो जर वेश्येकडे जर जात असेल तर त्याला मंत्री कसं म्हणता येईल. असा माझा ग्रह अनेक वर्ष होता. पण ही ओवी पुन्हा 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 वाचत असताना माझे असं लक्षात आलं, वैश्येची करील सेवा म्हणजे विषयांची जो सेवा करील तो कैसा मंत्री म्हणावा. म्हणजे ज्या क्षुद्र देवतांची आराधना करून अघोरी मंत्र सिद्धी करून घ्यायची असेल तरी सुद्धा त्याला विषयांपासून दूर राहावं लागतं. तो कसा काय मांत्रिक होईल असा प्रश्न आहे. वैश्येची म्हणजे विषयांची जो सेवा करील तो साधा मांत्रिक सुद्धा होणार नाही. क्षुद्र देवता सुद्धा त्याला प्रसन्न होऊ शकत नाही, कारण तो विषयामध्ये लिप्त आहे. तैसा विषय दास मानावा, भक्तराज केवी. यावरून पहिल्या चरणाची जी मला काय म्हणतो त्याला गैरसमज होता तो निघाला. तैसा विषय दास मानावा, कैसा, ज्याला मंत्रसिद्धी सुद्धा प्राप्त करून घेता येत नाही. छोट्या मोठ्या क्षुद्र देवतांची सुद्धा ज्याला कृपा दृष्टी करून घेता येत नाही, असा हा विषय दास आहे की जो वैश्येची करील सेवा, विषयांची सेवा करील. समर्थ या ठिकाणी म्हणतात, भक्तराज केवी. तो भक्तांमध्ये राजा. मुख्य शिष्याचे लक्षण, गुरुवचनी पूर्ण विश्वास. भक्तांमध्ये सुद्धा तो प्रमुख पदावर कसा जाऊन बसू शकेल. तैसा विषय दास मानावा, भक्तराज केवी. त्याला साधा भक्त सुद्धा होता येणार नाही, भक्तराज कसा होऊ शकेल. तैसे विषयी वा पुढे त्या सज्ञान कोणीकडे, वाचाळ शाब्दिक बडबडे वरपडे झाले श्रीराम. समर्थ म्हणतात, याप्रमाणे जे विषयी आहेत त्या अभाग्यांना ज्ञानाची प्राप्ती कशी होऊ शकेल. त्यांनी काय करावं की इकडे ऐकलं तिकडे ऐकलं त्याची पोपटपंची करावी. वाचाळ शाब्दिक बडबडे वरपडे झाले, त्यांचं हास्य झालं. नंतर ते उघडे पडले, त्यांचा दांभिकपणा उघडा पडला. लोकांच्या लक्षात आलं की ही फक्त शाब्दिक खटपट आहे, यांच्या आचरणात भक्ती कुठंच नाही आहे. हे भक्ती नाहीये, हे केवळ शब्दांचा खल करणारे आहेत. समर्थ म्हणतात, तैसे विषयी बापुडे त्यास ज्ञान कोणीकडे, वाचाळ शाब्दिक बडबडे. नुसती बडबड 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 करायची, ह्याचा उल्लेख, ह्याचा संदर्भ द्यायचा, त्या संतांचा संदर्भ द्यायचा. अरे पण तुझ्या आचरणात आलाय का. निदिध्यास, श्रवण, मनन, निदिध्यास आणि चौथा आत्मसाक्षात्कार. परमार्थाच्या या 4 पायऱ्या आहेत. जोपर्यंत आपल्या आचरणात ते येत नाही
तोपर्यंत आत्मसाक्षात्कार होऊ शकत नाही. असा जे परमार्थ करणारे ढोंगी शिष्य आहेत, जे लबाड शिष्य आहेत, त्यासाठी समर्थांचा एक अभंग आहे. समर्थ म्हणतात, ऐसा कैसा रे परमार्थ, जळो जळो जिणे व्यर्थ, युक्ताहार करवेना, निद्रा आली धरवेना. आचरणात काय आलंय? युक्ताहारस्य. भगवंत गीतेमध्ये सांगतात, साधकाचा आहार कसा असला पाहिजे, त्याचं बोलणं कसं असलं पाहिजे, त्याचं चालणं कसं असलं पाहिजे, त्याची झोप कशी असली पाहिजे. युक्ताहार करवेना, निद्रा आली धरवेना. त्याला कंट्रोल होत नाही, सारखी झोप आहे डोळ्यावर. जयाची निद्रा वाढ तो एक मूर्ख. समर्थ नव्या दासबोधामध्ये म्हणतात, रसाळ गाणे नाचणे, तेथे सावधान होणे, सर्व काळ करणे रळी, हास्य विनोद टवाळी. कायम भांडण, सर्व काळ करणे रळी, कायम भांडायचं, जोरजोरात बोलायचं, हास्य विनोद टवाळी. श्रवणी आवरेना क्रोध, सिद्ध होता आता बोध. श्रवण चालू आहे आणि ते श्रवण होत असताना सुद्धा आपल्या दोषांवर ज्याला कंट्रोल करता येत नाहीये, तिथं सुद्धा तो चिडचिडेपणा करतो. दुसऱ्याचा धक्का लागला त्याच्यावर खेकसतो. शांततेने त्याला काही घेताच येत नाही. देहपांग पडिला गळा, म्हणे मी चौदेहा वेगळा. अरे देहाची बुद्धी तुझी अजून गेली नाहीये. देहपांग पडिला गळा, त्या देहासाठी तू काय काय नाही ते करतो. आणि लोकांना काय सांगतोय की म्हणे मी चौदेहा वेगळा. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण या चौदेहांपेक्षा मी वेगळा आहे. पोचलाच हा, परब्रह्मच झाला. मन चंचळ आवरेना, नीच उत्तर सहावेना. कुणी काही बोललं, रागावलं, एखादा शब्द टोचून बोलला, चिडतो लगेच. मला जेव्हा त्या ग्रुपवर लोकांनी असं सांगितलं की तुसडेपणा बरोबर नाहीये, संघटन कसं करणार, तुकाराम महाराजांचा अभंग, समर्थांचा अभंग, असे 2-3 अभंग टाकले. मी म्हणलं आपण शांत असलं पाहिजे. त्याला काय उत्तर देणार? मन चंचळ आवरेना, नीच उत्तर सहावेना. रामदास म्हणे भावे, रामदास म्हणे भावे, स्थूल क्रियेस नच जावे. स्थूळाकडे लक्ष देऊ नको. कुठे विहार असला पाहिजे, सूक्ष्मात असला पाहिजे. सूक्ष्म हे व्यापक आहे, स्थूळाला मर्यादा आहेत. त्याला आकार आहे, रंग आहे. सूक्ष्माला तसं नाही आहे. ते कुठेही केव्हाही जाऊ शकतं. ते सर्वव्यापी आहे, ओमनी प्रेझेंट. पुढे समर्थ म्हणतात, ऐसे शिष्य परमनष्ट, कनिष्ठामध्ये कनिष्ठ, हीन अविवेकी आणि दृष्ट, खळखोटे दुर्जन श्रीराम. किती विशेषणं दिली आहेत अशा खोट्या शिष्यांना की ज्यांची अजून विषयासक्ती संपलेली नाहीये, ज्यांचा अजून प्रपंच संपलेला नाहीये. समर्थ म्हणतायत, ऐसे शिष्य परम नष्ट. नुसते नष्ट नाहीये, परम नष्ट. नुसता अर्थ आहे का? परमार्थ आहे. आम्ही कशाचा अभ्यास करतो आहोत? परमार्थाचा अभ्यास करतो. परम अधिक अर्थ. तसं इथं समर्थ म्हणतायत, असा जो ढोंगी लबाड खोटा शिष्य आहे तो काय होईल? परम नष्ट होईल, नाश पावेल. कनिष्ठामध्ये कनिष्ठ, हीन अविवेकी आणि दृष्ट, खळ खोटे
दुर्जना किती विशेषणं लावली आहेत अशा असत शिष्याबद्दल. ऐसे जे पापरूप दीर्घदोषी वज्रलेप तयास प्राश्चित्त अनुताप उद्भवता आहे श्रीराम. तेही पुन्हा शरण जावे सद्गुरु ससंतोष व्हावे. कृपा दृष्टी झाली व्हावे पुन्हा शुद्ध श्रीराम. यातही समर्थ अशा शिष्याला एक वाट दाखवतायत. असा जो हीन आहे, अविवेकी आहे, दृष्ट आहे, वैरी आहे, खोटा आहे, वाचाळ आहे, असा जो शिष्य आहे, समर्थ म्हणतात त्यांनी काय केलं पाहिजे? सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. ऐसे जे पापरूप दीर्घ दोषी वज्रलेप. लेप माहिती आहे तुम्हाला? आणि वज्रलेप. एखाद्या समाधीला वज्रलेप जर केला तर समाधी पुढे कित्येक शेकडो वर्षापर्यंत राहील. अन्यथा आपण जे काही अभिषेकाची दूध, दही, मध, साखर काय काय टाकत असतो त्यामुळे त्या समाधीची झीज होत असते. आपल्याला माहिती आहे का? सज्जनगडावरच्या समर्थांच्या समाधीला वज्रलेप दिलेला आहे. तो आता या 15-1 वर्षात झालेला आहे. समर्थांची मूळ समाधी पाहिली आहे, त्याला एक फट आहे, चीर आहे समोर. फट नाही म्हणता येणार, चीर आहे, ज्यातून समर्थ प्रकट झालेले आहेत. आणि समर्थांनी कल्याण स्वामींना दर्शन दिलेलं आहे. त्यानंतर अनेक वर्षानंतर श्रीधर स्वामींना दर्शन दिलेलं आहे आणि भगवान म्हणून उपाधी दिलेली आहे. श्रीधर स्वामींना भगवान ही उपाधी कुणी दिली आहे? आम्ही म्हणतो सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. भगवान कुणी सांगितलं हे? सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. भगवान ही उपाधी पूजनीय श्रीधर स्वामींना समर्थ रामदासांनी दिलेली आहे. या 2 सत्पुरुषांना दर्शन देताना समाधी भंगलेली आहे. ती समाधी मी पाहिलेली आहे. आता वज्रलेप झाला, आता ती भंगलेली चीर वगैरे काही दिसत नाही. समर्थ म्हणतायत ऐसे जे पापरूप दीर्घ दोषी वज्रलेप. दोषांचा वज्रलेप आहे. तयास प्राश्चित्त अनुताप उद्भवता आहे. अशा कनिष्ठातल्या कनिष्ठ शिष्याला सुद्धा अनुताप येतो. त्याला वाटतं की मला प्रायश्चित्त घडलं पाहिजे. त्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होतं. हा मुक्त होण्याचा एक मार्ग समर्थ सांगतायत. सद्गुरू हे परम दयाळू आहेत, ते कनवाळू आहेत. सद्गुरूंनी आम्हाला सांगितलेली 4 सूत्र आहेत. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते सावधपण, मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे सावधपण सर्व विषयी श्रीराम, चौथा अत्यंत साक्षेप, अन्याये थोर अथवा अल्प, क्षमा करीत जावे श्रीराम. चतुसूत्रीय ना. मग या 4 सूत्रांच्या व्यतिरिक्त सद्गुरू वागतील कसे? अन्याय, थोर अथवा अल्प, क्षमा करीत जावे. क्षमा करता आली पाहिजे. एक संत म्हणतात, करथाता क्यों रहा अब करी क्यों पछताए. आता पश्चाताप करून काय करतो? जेव्हा केलं तेव्हा का नाही समजलं?
करता था क्यों रहा अब करी क्यों पछताए, बोवे पेड़ बबूल का आम कहां से पाय. जे जे कर्म केलं, ज्या ज्या गोष्टी केल्या, त्याचं फळ तुला भोगावं लागेल. आणि त्याला जर प्रायश्चित्त झालं, त्याच्या अंगी जर अनुताप आला, त्याला जर वैराग्य उत्पन्न झालं, तर समर्थ म्हणतात तेही पुन्हा शरण जावे, सद्गुरू संतोष व्हावे, कृपादृष्टी झालिया व्हावे पुन्हा शुद्ध. असा शिष्य सुद्धा, असत्शिष्य सुद्धा सद्गुरूंची कृपा पुन्हा प्राप्त करून घेऊ शकतो. कबीरजी म्हणतात सब कुछ गुरु के पास है, सब कुछ गुरु के पास है, पाइए अपने आप, सेवक मन सौंप्या रहे चरण में लाग. सद्गुरूंच्या चरणावर पडून राहावं. सद्गुरू आज न उद्या आपल्यावर कृपा करतील. आणि ती जर एकदा कृपा झाली तर आपला परमार्थिक दृष्टीचा वाटचालीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. तेही पुन्हा शरण जावे. तेही म्हणजे त्यांनी, जो ढोंगी आहे, जो लबाड आहे, पण आता त्याला उपरती झाली की नाही, मी जे वागलो ते बरोबर नाहीये, मी आत्तापर्यंत खूप पाप केली, मी कधी देवाचं पूजन केलं नाही, मी कधी जप केला नाही, मी कधी कुणाला चांगलं बोललो नाही. असं जेव्हा त्याला प्रायश्चित्त होईल, त्याच्या अंगी अनुताप चढेल, त्याला वैराग्याची प्राप्ती होईल, त्याने पुन्हा सद्गुरूंना शरण जावं. तेही पुन्हा शरण जावे, सद्गुरू संतोष व्हावे, त्यांना संतोष द्यावा, त्यांना समाधान द्यावं, त्यांना सुख द्यावं, त्यांची आपण सेवा करावी. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, भगवंत गीतेमध्ये सांगतायत. कृपादृष्टी झालिया व्हावे पुन्हा शुद्ध. स्वामी द्रोह जया घडे. आता जर सद्गुरूंच्या विरुद्ध जर काही उलट्या पालट्या गोष्टी केल्या तर काय होतं? स्वामी द्रोह जया घडे, तो यावश्चंद्र नरकी पडे, तयास उपावची न घडे, स्वामी तुष्टल्या वाचुनी श्रीराम. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. स्वामींना खुश करणं, सद्गुरूंना त्यांची सेवा करून त्यांचा अंकित दास होणं, त्यांना समाधान देणं, त्यांना सुख प्राप्त करून देणं, हे सेवकाचं दास्यत्वाचं प्रधान लक्षण आहे. म्हणून या ठिकाणी समर्थ म्हणतात की स्वामी द्रोह जया घडे. जो स्वामींची चेष्टा करील, स्वामींची टिंगल करील, सद्गुरूंची टिंगल करील, टवाळी करील, सद्गुरूंनी जो मार्ग आखून दिलेला आहे त्यावर चालणार नाही, त्याची उपेक्षा करील, तो यावत चंद्र नरकी पडेल. म्हणजे अनंत काळासाठी त्याला त्या भोग भोगावे लागतील. यावत चंद्र नरकी पडे म्हणजे याला काही जन्म तेवढ्या वर्षाचं आयुष्य आहे का? जोपर्यंत सूर्य, जोपर्यंत चंद्र आहे तोपर्यंत जगणार आहे का कुणी? तसा नाही त्याचा अर्थ घ्यायचा. अनंत काळासाठी त्याला ते भोगावं लागेल. खरं तर सद्गुरू काही शाप देतात का? पण हे ठरलेलं आहे. जसं संत म्हणतात, करता था क्यों रहा अब करी क्यों पछताए. आता का वाईट वाटतंय तुला? करताना काही नाही वाटलं. बोवे पेड़ बबूल का आम कहां से पाए. आज अक्षय तृतीया आहे. सगळ्यांनी आंबे खाल्ले असतील, आंब्याचा रस खाल्ला असेल. आज फार मोठा योग आहे. छत्रपती श्री संभाजी महाराजांची जयंती आहे. महात्मा बसवेश्वरांची जयंती आहे. मी खरं तर आज एक काव्य पाहत होतो, त्यामुळे मला एक 2-3 मिनिट आज उशीर झाला, पण ते काव्य काही मला सापडलं नाही. महात्मा बसवेश्वरांचं एक काव्य आहे. ते आम्हाला ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींनी एका अभ्यास वर्गात सांगितलं होतं. त्यामुळे मी डायरा शोधत होतो
आणि आज वेळ झाला, 2-3 मिनिटं वेळ झाला, आज जास्त झालं. महात्मा बसवेश्वरांनी, मला थोडं थोडं आठवतं ते, त्याचा अर्थ आठवतो, काव्य नाही आठवत ते, एक 4-5 कडव्यांचं ते काव्य आहे. महात्मा बसवेश्वर महादेवांना विनंती करतायत की मला तुझं दास्यत्व करण्यासाठी, तुझा सेवक होण्यासाठी माझ्या शरीराच्या अवयवांचं काय काय व्हायला पाहिजे. ते त्यात वर्णन आहे. आज महात्मा बसवेश्वरांची जयंती आहे म्हणून मला ते तुम्हाला म्हणून दाखवायचं होतं. माझ्या डोक्याचा विणा होऊ दे, माझ्या शरीरातल्या नसांच्या तारा होऊ दे, त्या विणेच्या तारा होऊ दे. फार सुरेख काव्य आहे ते. असं दास्यत्व मला तुझं घडू दे. काय सेव्य भाव आहे, किती दास्यत्वाचा भाव आहे. खूप सुरेख काव्य आहे ते. छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती आहे. आज परशुरामांची जयंती आहे. परशुरामांच्या जयंतीवरनं मला आठवतं, समर्थांचं गोत्र आणि परशुरामांचं गोत्र एकच आहे, जमदग्नी गोत्र. समर्थ यात्रा करत चिपळूणला गेले. रघुनायकाचा आत्यंतिक दास्य भाव रघुनायकाप्रती अंतःकरणात घेऊन भारताचं परिभ्रमण करतायत समर्थ. काही ठिकाणी त्यांना वाईट अनुभव आले. तेव्हा जमदग्नी ऋषींना उद्देशून त्यांनी एक काव्य केलं आणि ते म्हणतायत की तुमचा मुलगा परशुराम माझ्याकडे लक्ष देत नाहीये. मी रामाचा दास आहे, तुमचं माझं गोत्र एक आहे. तुम्ही त्याला काहीतरी शिकवा की जेणेकरून तो माझ्याकडे लक्ष ठेवील. किती लढिवाळपणा आहे. अत्यंत गोड पंचक आहे हे. समर्थ म्हणतायत, महाकोप अग्नी ऋषी जमदग्नी, समर्था तया जाणीजे सर्व सुज्ञी, सदा सर्वदा घेतसे नाम तुझे, वरिष्ठा स्वभावेची हे गोत्र माझे. तुम्ही मला वरिष्ठ आहे, पण तुमचं माझं गोत्र एक आहे. वसे सागराचे तिरीसूत तुझा, चिपळूणला वसे सागराचे तिरीसूत तुझा, समाचार तो घेत नाहीच माझा. माझ्याकडे तो ढुंकन बघत नाहीये. तयाला बहुता परी शिकवावे, स्वभावेची ओढेल ऐसे करावे. काही शिकवा त्याला. अहो मी रामाचा दास आहे, विसरलात का तुम्ही? रामाच्या भात्यातून निघालेला एक बाण सुद्धा परशुराम सहन करू शकले नाहीत. ते म्हणाले तू हरकत नाही, माझं पुण्य सगळं वाहू त्या बाणावर घेऊन जाऊ दे, मी साधना पुन्हा करीन आणि पुन्हा ते पुण्य प्राप्त करीन, पण माझ्या मोक्षाचा रस्ता तू बंद करू नकोस. अशा त्या रघुनायकाचा मी शिष्य आहे, दास आहे. तयाला बहुता परी शिकवावे, स्वभावेच ओढेल ऐसे करावे. किती एक मागे बहुयुद्ध केले, त्याच्याबद्दल तुम्ही नुसतं ऐकूनच आहे. किती एक मागे बहुयुद्ध केले, किती वेळ या ब्राह्मणा राज्य दिले. अकस्मात सामर्थ्य ते काय झाले, युगासारिखे काय नेणो बी झाले. अरे एवढं मोठा पराक्रम गाजवला त्या काळामध्ये, मग आज तो कुठे आहे? चिरंजीव आहेसी ऐसी वदंती. परशुराम हे चिरंजीव आहेत अशी कथा आहे. समर्था तुझे चित्त काठिन्य कीती, तुझे नामधारी तुला हे कळेना,
कृपाळूपणे चित्त कैसे वळेना. तुझं माझं गोत्र एक आहे, मग ते लक्षात यायला पाहिजे तुझ्या. नको रे उदासीन हे वाक्य मानी, समर्था असावे बहुसाभिमानी. करावा दीनानाथ हे सत्य वाचा, तुला चिंतितो दास मी राघवाचा. असं जमदग्नी ऋषींना ते आपल्या पंचकातमध्ये म्हणतात. करुणाष्टका एक करत हे करुणाष्टकही म्हणायला हरकत नाही. या समर्थ रामदासांनी ज्या आरत्या केलेल्या आहेत ना, त्या आरतीमध्ये परशुरामांची सुद्धा आरती आहे. जय जय भार्गवारे, जय जय भार्गवारे, तुझ करिता खोटा मार्ग वारे. नष्ट क्षेत्री निर्दाळिले, भले ब्राह्मण पाळिले. सहस्त्रार्जुनाचा संहार, फेडियला भूमिभार. या सहस्त्रार्जुनांनी रावणाला पराभूत केलेलं आहे. सहस्त्रार्जुनाचा संहार, त्या सहस्त्रार्जुनाचा तू संहार केलास. दास म्हणे रे सरस, हाती घेतला फरस. तू सगळ्यांपेक्षा सरस आहेस, पुढे आहेस, आणि तुझ्या हातामध्ये तो घेतलेला फरस आहे. आज असा हा योग आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, स्वामी द्रोह जया घडे, तो यावश्चंद्र नरकी पडे. तयास उपावची न घडे, स्वामी तुष्टल्या वाचुनी. स्मशान वैराग्य आले, म्हणून लोटांगण घातले. कोणतं वैराग्य आलंय? स्मशान वैराग्य. आपण जातो घाटावर निरोप देण्यासाठी. जोपर्यंत त्या घाटावर आहोत तोपर्यंत आपण काय चर्चा करतो, काय नाही. काल भेटले हो, मागच्या आठवड्यात मला बोलले होते, काही खरं नाही, सगळं सोडून इथं जावं लागतं, वगैरे वगैरे वगैरे. याला म्हणतात स्मशान वैराग्य. आणि मग ती शोकसभा होते, लोक काय दोन गोष्टी बोलतात. मग नळ लावलेले असतात, तिथं पाय धुवायचे. पाय जे क्षणाला धुतले आणि मोटरसायकलची, वाहनाची आपल्या चावी आपण खिशातून काढली की आपल्या विचारांना सुद्धा आपण चावी वेगळी देतो. आणि ते जे वैराग्य आलेलं होतं ते स्मशानातच राहत, आपल्यासोबत येत नाही. पुन्हा आमचं राहडगाडगं चालू होतं. स्मशान वैराग्य आले, म्हणून लोटांगण घातले. तेणे गुणे उपतिष्ठले नाही ज्ञान. ते स्मशान वैराग्य कुणाला आलं? आता मला जीवनाचा कंटाळा आलाय, या जीवनात काही पडलेलं नाहीये असं जर वाटायला लागलं, आणि म्हणून एखाद्याने सद्गुरूंच्या जाऊन पाया पडला, त्या स्मशान वैराग्याच्या क्षणिक काय म्हणतो त्याला, क्षणिक वैराग्यातून आत्मज्ञान प्राप्त होईल का? सद्गुरू कृपा करतील का? पुढे समर्थ म्हणतात, भाव आणिला जायाचा, मंत्र घेतला गुरुचा, शिष्य झाला 2 दिवसांचा, मंत्रा कारणे श्रीराम. थोडी श्रद्धा निर्माण झाली, घाईघाईने गुरुचा मंत्र घेतला, आणि त्या मंत्राच्या बळावर तो पुन्हा फिरत राहतो. शिष्य झाला 2 दिवसांचा. त्याचं शिष्यत्व काही टिकत नाही. कारण काय? प्रपंचातली आसक्ती संपलेली नाहीये. अशा ढोंगी, खोटारड्या, वैराग्य स्मशानातून सद्गुरूंच्या चरणी लागलेल्या शिष्याचं वर्णन समर्थांनी पुढेही चालूच ठेवलेलं आहे. पुढच्या ओव्यांचा विचार उद्या दुपारी 3 वाजताच्या सत्रामध्ये आपण करू. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.